राष्ट्रगीत वंदे मातरम के 150 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में ठाणे में विशेष कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम के दौरान छत्रपति शिवाजी महाराज समेत भारत माता की प्रतिमा को पुष्पगुच्छ अर्पित कर अभिवादन किया गया। इस कार्यक्रम के दौरान शिवसेना शिंदे गुट के सांसद नरेश मस्के ने वंदे मातरम गीत को लेकर अपना सकारात्मक व्यक्त मत किया, जिसमें आगे सांसद ने उद्धव ठाकरे पर तंज कसते हुए कहा कि उद्धव ठाकरे को वंदे मातरम बोलने में आजकल शर्म लगती है। और गौर से सुनिए आखिर क्या कुछ कहा मस्के ने। प्रेरणा घेऊन हजारों स्वातंत्र्य सैनिक देशासाठी, देश स्वातंत्र्यासाठी लढले, प्रसंगी आपला त्यांनी जीवही वेचला, असं गीत जे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलं होतं ते 7 नोव्हेंबर 1875 साली त्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत। आणि त्याचं जे सेलिब्रेशन आहे किंवा आपण जो सोहळा आहे तो सर्वत्र देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेला हा जो सोहळा आहे तो सर्वत्र साजरा होतोय। याद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय असतील, या लेखनाला गीताचं रूप दिलेले रवींद्रनाथ टागोर असतील, यांची आठवण पुन्हा आज उजाळली जाते, पुन्हा साजरी केली जाते। या गीतातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्रेरणा घेतली आणि येणाऱ्या पिढीला या गीताचं महत्त्व कळलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी लुईसवाडी कल्चरल ग्रुप आहे आणि त्याचबरोबर युवा सेनेचे आमचे ऋषिकेश माने आहे यांच्या वतीने हा जो काय या ठिकाणी साजरा केलेला आहे, खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। आणि अनेक देशसेवक नागरिक, असंख्य शेकडो, मी तर म्हणेल हजारो नागरिक या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो। खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हटलं जातं, मात्र अबू आझमी असं म्हणतायत की माझ्या तोंडातून वंदे मातरम पुढे काढू शकत नाही। त्यांचं असं म्हणणं की धार्मिक मुस्लिम आहेत ते वंदे मातरम म्हणू शकत नाही। हे बघा, या गीताला 1904 साली जो काही जीना आणि या मंडळींनी विरोध केला, काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये जो काही ठराव झाला, पंडित नेहरू असतील काय असतील, हे सगळे विषय बाजूला ठेवून त्या गीताची तोडमोड केली। त्या गीतामध्ये देवीचं वर्णन केलेलं आहे, देवीच्या 10 हातांमध्ये शस्त्र आहेत आणि म्हणून मुस्लिम समाजाचा त्यास विरोध आहे। कोणाचा विरोध असला, अबू आझमी सारख्या फालतू माणसाचा मी या ठिकाणी म्हणेल माझ्याकडनं, तो जर वंदे मातरम या गीतासंदर्भात जर ते आत्ताही जर चुकीच्या पद्धतीने बोलत असतील तर त्यांना सुद्धा मी त्याच पद्धतीत उत्तर देईल। त्याला महत्त्व न देता आज 150 वर्ष या गीत जे अजरामर झालेलं आहे आणि प्रत्येक जण तो देशप्रेमी आहे, भारत माता की जय म्हटल्यानंतर वंदे मातरम म्हणतो, हेच अशा कट्टर लोकांना हे उत्तर आहे। त्यामुळे अशा गीताच्या 150व्या कार्यक्रमाच्या वेळी अशा माणसांचा उल्लेख करणं मला योग्य वाटत नाही। सर, उद्धव ठाकरे असं म्हणतात शेतकरी हा काही अजितदादांचा पोरगा नाहीये, फुकटमध्ये जमीन मिळाली। उद्धव ठाकरे काय म्हणतात, त्यांनी कदाचित वंदे मातरम हल्ली ते बोलायला त्यांना लाज वाटत असेल, कारण अशा धर्मांध लोकांच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत। कदाचित राहुल गांधी त्यांना आघाडीतनं काढून टाकतील, त्यांना म्हणावं वंदे मातरम आज पूर्ण 5 कडवी तर ते म्हणणारच नाहीत कधीच, आता यापुढे 2 कडवी तरी त्यांनी आजच्या दिवशी बोलावे आणि मग इतरांवर टीका करावी। ठाकरेंची शिवसेना असं म्हणते की एकनाथ खडसेने राजीनामा दिला, आरोप झाल्यानंतर आता अजित पवार देखील राजीनामा द्यावा असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। कोणाचं म्हणणं आहे? ठाकरेंच्या शिवसेना कोणासंदर्भात आहे? अजितदादा। मग अजितदादा त्याचं उत्तर देतील ना, मी कशाला त्याचं उत्तर। अजूनही वंदे मातरम आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतं आणि पिढ्यानपिढ्या या गीताची ही ताकद अशीच राहील आणि ती देशासाठी आता कसं जगावं याकरताचा एक प्रकारे बोध या वंदे मातरम गीतातून आपल्याला मिळेल। काही जण याला विरोध करतात, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ही केवळ घोषणा नाही, ही वस्तुस्थिती, यात कोणाला धमकी देण्याचा मुद्दा नाही आहे, पण ही गोष्ट खरी आहे कि इस देश में रहना होगा तो वंदे मातरम।